राजांच्या शब्दाखातर हे सवंगडी आपले प्राण उधळत होते. स्वाभिमानाच्या क्षितिजावर रक्ताचा लालिमा दाटून येत होता. तरीही अजून स्वातंत्र्याचा सूर्य उगवत नव्हता. काय करावं? आयुष्यभर फक्त खस्ताच खाव्या का? या मातीसाठी उधळल्या जाणाऱ्या प्राणांचं मोल काय मग? राजे विचार करतायत, पण साचलेल्या अंधारात मार्गच दिसत नाही अजून. महाराज, बोला मोरोपंत. कोकणहून आलेली ही काही पत्र तिथल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफी मिळावी अशी आर्जव आहेत. माफी मिळावी? मोरोपंत, राज्याची स्थिती अशी हलाखीची. पुरंदरच्या तहानं कणा मोडून पडलाय. वतनदारांच्या बखेड्यानं अवघा मुलूक त्रस्त, आणि त्यात ही शेतसारा माफी. वसुलीचं वंगण नसेल तर राज्याचा रथ चालणार कसा पंत? ही मुलुकगिरी आपण करतो अनाजी. उद्याच्या घासाची भ्रांत असणारे शेतकऱ्यांना हे का सांगावं? पण महाराज, अनाजी, निघेल काहीतरी मार्ग. शिवबा, आऊसाहेब, सदरेवर येण्याची तसदी का घेतलीत? आम्हाला आज्ञा करायचीत? नाही हा राजे, तसं काही कामही नाही, पण आम्हालाच चैन पडेना म्हणून आलो. हे असं लुडबुड करणंही नको वाटतं, पण तरीही. आऊसाहेब, आपल्या मनात जे असेल ते खुशाल बोलावं. असं? मग राजे, आमची एक अखेरची इच्छा पूर्ण करा. आपण छत्र धारण करा. छत्र? हो राजे, या भूठाई मराठी राजा तख्तास बसावयास हवा, एवढी एकच आस. कल्पना उत्तम आहे. हो ना, आजवर तलवारीचे सामर्थ्य दाखवले, आता कारभाराचे सामर्थ्य उभे करावे. अक्षी आमच्या मनातलं गुज बोलले आऊसाहेब. हो, पण हे इतकं सोपं आहे का? व्यवस्थेच्या या प्रवाहामध्ये आम्ही सर्वसामान्यांच्या हक्कांची नौका आजवर लोटली. वादळ वाऱ्याशी तोंड देत सक्षमपणे ही नौका पुढे रेटली. मात्र आता हे जगावेगळं पाऊल टाकणं म्हणजे नौकेची काळजी सोडून प्रवाह उलटा वळवण्यासारखं आहे. नौकेची काळजी सोडावी कशाला? पण प्रवाहाचा वेग, आवेग आपल्या हाताशी असेल तर ह्या नौकेची पुका काळजी करावयाची गरजही भासत नाही. राजे, आपल्या तीर्थरूपांची इच्छा सदैव हीच राहिली की या देशी रयतेचे तख्त निर्माण व्हावे. आपण आक्रमण करावीत, गडकोट जिंकावे, तरी इथे बंडखोर लुटारू गणले जाता. राजा म्हणून कोण बोज धरतो? शासनामध्ये सुव्यवस्था हवी, आणि ती व्यवस्था राखण्यासाठी राजदंड हवा. हे त्रिकाला बाधेत सत्य. पटतंय आऊसाहेब. आम्हीही या गोष्टीचा कैकदा विचार करतो. आता फक्त विचार नको, कृती हवी. आजवर पराक्रमाचा उदंड यळकोट केलात, आता त्यावर राजमोहर उमटवायला हवी. एकीकडे 3 पातशाह्या, दुसरीकडे इंग्रज, पोर्तुगीज, आणि तळकोकणात नांगी उचलणारे नाठाळ सिद्धी. ह्या सगळ्यांनाच दाखवून द्यायला हवं की न्याय आणि नीतीची सूत्र आता आपल्या हातामध्ये आहेत. आपण दिलेली सजा ही राजमान्य राहावी, यासाठी हे तख्त. नक्कीच आऊसाहेब. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावला जाता कामा नये. दाणागोटा आवश्यकतेनुसार योग्य दाम देऊन खरेदी केला जावा. वंश परंपरेने पदे दिली जाऊ नये. अकार्यक्षम लोकांना आणि जाचक अधिकाऱ्यांना लगाम घालण्याचे अधिकारही राजाकडेच राहावेत. अशी स्वप्न साकारायची असतील
तर इथे सिंहासन स्थापण्याशिवाय पर्याय नाही. विलंब नको राजे, हीच आमची आस पुरवा. या महाराष्ट्र देशी घडावा आता रयतेचा राजा, राजा शिवछत्रपती.